महाविकास आघाडीत काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाची मतं देखील फुटली आहेत। काँग्रेसच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या आमदारांचा विश्वास नाही, उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास नाही, शरद पवार गटाच्या आमदारांचा शरद पवार यांच्यावर विश्वास नाही। स्वतःहून 22 ते 23 आमदारांनी महायुतीला मतदान केलं आहे। भाजपचा आकडा 105 वरून 118 वर गेला। शिंदे साहेबांचा आकडा 5 ने वाढलाय। अजित पवार यांचा आकडा 4 ने वाढलाय। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील। पहिल्याच फेरीत 8 उमेदवार निवडून आले। मतं फुटल्यानंतर पुनर्वसन करण्याच्या ऐवजी जी मतं फुटली ती आमच्या पक्षात आले, तर या संदर्भातील निर्णय नेते मंडळी करतील। आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटचा कपिल पाटील यांनी विचार करावा। ज्यांच्या नशिबी पराभव आला त्यांनी हा विचार करावा। कालपर्यंत भाजप छोट्या पक्षांना गिळंकृत करतो असं जे बोलत होते, त्याच पक्षाने कपिल पाटील आणि शेकापतच काय केलं हे महाराष्ट्राने बघितलं। उद्धव ठाकरे गटाची मतं ही 16 होती, त्यांच्यामध्ये 5 मतं वाढली। ही अदृश्य ताकद कोण आहे? एक अदृश्य ताकद अशी आहे की ज्यांनी मिलिंद नार्वेकर यांना 16 वरून 22 वरती नेलं। मिलिंद नार्वेकर हे 22 पर्यंत कसे गेले हे आत्मचिंतनाची बाब। मिलिंद नार्वेकर यांच्या मागे अदृश्य शक्ती होती। महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये किती खदखद होती हे कालच्या निकालाने स्पष्ट झालं आहे। सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की आमचे 9 उमेदवार जे आहेत हे 9च्या 9 उमेदवार विजयी होतील आणि पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील। आमचे 8 उमेदवार हे पहिल्या फेरीमध्ये निवडून आले, सदाभाऊ खोत हे दुसऱ्या फेरीमध्ये निवडून आले आणि जयंत पाटलांचा याच्यामध्ये पराभव झाला। जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते। आता त्यांची मतं किती फुटली याची जर संख्या आपण बघितली तर भाजपा 104 वरनं 118 वर गेलेला आहे। आमची देखील 5 मतं वाढलेली आहेत, NCPची 5 मतं वाढलेली आहेत। मग ही मतं कुठची आहेत? त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर ज्या आमदारांचा विश्वासच राहिलेला नाही त्यांनी आता आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही, त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। महायुती फुटलेल्या आमदारांचं पुनर्वसन कसं काय करू शकते? महायुतीमध्ये फुटलेले आमदार जर आले तर त्यांच्या तिकिटाचा विचार नेते मंडळी बसून करतील, परंतु फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत, उभाटाची देखील मतं फुटली। हे निर्विवाद सत्य आहे। कारण मिलिंद नार्वेकरांना 16 मतं पडली, त्याच्यानंतर ते 22 मतापर्यंत गेले। याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागं कोणाची तरी ताकद होती, अदृश्य हात होते। आता रात्री मी निवडणुकीनंतर इकडे निघाल्यामुळं ते अदृश्य हात कोणाचे होते हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु 2 दिवसामध्ये निष्पन्न होईल की मिलिंद नार्वेकरांचा विजय कशा पद्धतीने झाला। तुम्हाला आठवत असेल की तुमच्याच माध्यमातून अनेक उभाटाचे नेते असं सांगत होते की भाजप छोट्या छोट्या पक्षांना संपवतं, तर काँग्रेस आणि उभाटा छोट्या छोट्या पक्षांना कसं संपवतं याचं मूर्तिमंत उदाहरण कपिल पाटलांची निवडणूक आहे, शिक्षक मतदारसंघाची। त्यांनी महाविकास आघाडी म्हणून उमेदवार तिथं उभा केल्यानंतर उभाटानं उमेदवार उभा केला। काल जयंत पाटलांचा पराभव झाला, त्याच्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि अशा पक्षांबरोबर भविष्यात राहायचं की नाही हे देखील त्यांनी ठरवलं पाहिजे। आणि म्हणून आशिष शेलारने जे ट्विट केलेलं आहे हे तंतोतंत बरोबर आहे। कसं आहे, मला असं वाटतं की ह्याच्याकडे तुम्ही पण लक्ष देऊ नका। मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं त्यांच्या गोष्टी तुम्ही अनेक गांभीर्याने घेता, पण त्यांची जिथं मतं फुटली त्यांनी ठेवून दिली होती ना कुठेतरी हॉटेलमध्ये। दुसऱ्यावर टीका करत होते की पैशाची उधळण होते, हॉटेलमध्ये ठेवतात। त्यांनी कुठे ठेवली होती? ठेवली होती ना, तिथं काही नेते भेटायला पण गेले होते, हे पण गेले होते। मग स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे ही मतं फुटलेली आहे। आमच्याकडे काय कोण आलं नाही पैसे घ्या आणि फुटा म्हणून, त्याच्यामुळे उगाच फुटलेल्या आमदारांना बदनाम करू नये। त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या विकासाला मतदान केलेलं आहे आणि त्यांना हे देखील माहिती आहे की लोकसभेमध्ये जरी फेक नरेटिव्ह सेट केलेला असला तरी भविष्यातलं सरकार हे महायुतीचंच आहे आणि सत्ताधारी पक्षाबरोबरच राहिलं पाहिजे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा।